याल मात्र बॅटची एज आणि पहिला हादरा बसला जातोय अतिशय मडवीच्या रूपाने. तो म्हणजे यंग मराठा चिंचोटी संघाला जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि बॅटची एज आणि गडी बाद गॉन. पहिला हादरा बसला जातोय यंग मराठा चिंचोटी संघाला. गावदेवी आई तू सोनसरी माऊली, तुझ्या कृपेची सावली राहू दे तांबडमल गावावरी, तुझ्या कृपेची सावली राहू दे तांबडमल गावावरी. गावदेवी आई तू सोनसरी माऊली, गावदेवी आई तू सोनसरी माऊली. एक बंदूक पडल्यानंतर मात्र दुसरा बंदूक मैदानाच्या आत दाखल होतोय. मिस्टर दोन बंदू माफ करायचा आहे. आता मात्र फ्रीजवर आपल्याला बघायला मिळतील. एका बाजूला सतीश जाबर आणि दुसऱ्या बाजूला प्रदीप जाबर. दोन बंदू फ्रीजवर बघायला मिळत आहेत. बघा तुम्ही बघू शकता अगदी आपल्या टीव्ही स्क्रीनवर, त्याच्याप्रमाणे मोबाईलवर बघू शकता. युट्यूबच्या माध्यमातून डिबेन लाईव्ह. या मात्र स्लाइस करायचा होता चेंडूला. चेंडू मात्र जातोय फाईन लेग पट्ट्या बाहेर. मात्र एक धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. लेग बायच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र संघाचं अकाउंट ओपन झालंय. आता मात्र डावखुरा आताचा फलंदाज तो म्हणजे सतीश जाबर स्ट्राईक एंडकडे येतोय. हार्ड हिटर बॅटर मांडला जातोय. या संघाचा मोठे फटके नक्की त्याच्या बॅट मध्ये आहेत, तो कळू शकतोय. त्याच्याकडे आहे आत्मविश्वास. पुण्याचा गोलंदाज गोंधळी मार्कवर. यावेळी पद्धत जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली होती आणि यष्टीरक्षक व चेंडू मात्र कलेक्ट करतो निर्धार स्वरूपात. 3 चेंडू टाकून झाले. धाव संख्या ती म्हणजे फक्त आणि फक्त 1 धाव. मोठ्या पटक्याचा मारण्याचा प्रयत्न होतोय फलंदाज सतीश जाबर याचा. मात्र परमिशन स्ट्रोक्स येत नाहीत आतापर्यंत त्यांच्या बॅट मधनं. यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मात्र चुकला जातोय आणि मात्र 4 धावा इथे पडून चेंडू मात्र सीमारेषा पार पाहतोय. चौकाराकरिता मिळतायत चौकार. या 4 धावणे धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पजेल ती म्हणजे 5 या आकड्यावर नशिबाचा येतोय चौकार. थँक यू डीजे. या 4 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन परिस्थिती म्हणजे 5 या आकड्यावर. स्वतः आयोजक संघ तांबड मालता संघ खेळतोय, गोंधळी करतोय. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र 1 बाउंसने निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या ती म्हणजे 9 धावा. शेवटच्या चेंडूवर बघूया एखादा मोठा फटका येईल का. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू हाय बाय करत निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. थँक यू डीजे. या 6 धावण्याची धावसंख्या वाढताना आपण बघतोय. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते. आक्रमक रूप धारण केले फलंदाज सतीश जाबर मार्फत. नंबर 2 चा गोलंदाज गोंधळी मार्कवर मिस्टर योगेश बरफ. गोलंदाजी पाठी मात्र त्याला आमंत्रण दिलं जातंय.
बघा कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे. तर स्ट्रायकरकडे प्रदीप जाबर येतोय. या जोरकास मारण्याचा प्रयत्न. वन बाफने चेंडूला कनेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र मिसफील्ड बघायला मिळते आणि त्याचं रूपांतर मात्र 2 धावामध्ये केलं जात आहे. 2 धावा, 2 धावाची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पाहिजे ती म्हणजे 17 या आकड्यावर. एक गडी बाद, 17 धावा. यंग मराठा चिंचोली संघ प्रथम फलंदाजी करतोय. योगेश बरफ राईट आर्म ओव्हर द विकेटने. या जोरकस मारण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत धावतोय, मात्र एकच धाव. एक धाव घेण्याचं कारण म्हणजे प्रदीप याने मात्र लगेच सतीश जाबर याला आणलं जातं स्ट्राईक वर, कारण डावखुराचा फलंदाज आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. मोठे फटके आतापर्यंत त्याने खेळलेले आहेत. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलंय, म्हणून त्याला स्ट्राईक वर आणलं जात आहे. स्ट्राईक रोटेट केली होती. योगेश गोंदजी मार्कवर. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अगदी नरेश पापे स्टाईलने मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू वाहतोय निर्धार स्वरूपात. 3 चेंडू टाकून झालेत. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. योगेश बरफ राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला पुन्हा एकदा तीच चुकी केली जाते. फुटवर्कचा अभाव जाणवतोय फलंदाजी करत असताना सतीश जाबर मार्फत. फुटवर्क होत नाही आणि त्याचा प्रभाव मात्र आतापर्यंत डॉट चेंडू येत आहेत. 2 चेंडू डॉट गेलेत. येणारे किती चेंडू नक्कीच अजून डॉट येतील का किंवा एक मोठा फटका येईल का याकडे नजर लागलेत. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. या 1 धावने धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 19 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. 3 षटकांची लढत आहे. 3 षटकामध्ये किती धावा जमवेल यंग मराठा चिंचोली संघ. यावेळेस मात्र नटराज स्टाईलने मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू वाहतोय निर्धार स्वरूपात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 19 धावा. षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 19 धावा. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. मोठे फटकापासून थोडस वंचित ठेवलंय गोलंदाज योगेश बरफ मार्फत. पहिल्या षटकामध्ये अतुल ठाकरे याला 15 धावा आल्या होत्या. चौथं षटक घेऊन येतोय मिस्टर वैभव दळवी. डावखुराचा फलंदाज असल्या कारणाने मात्र नक्कीच क्षेत्रक्षमध्ये व्यूहरचना केली जाते. योगेश दळवी गोंदजी मार्कवर सज्ज होत असताना तर स्ट्रायकरकडे बॅटर बघू शकतो आपण सतीश जाबर. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळलाय. सीमा रेषा पार षटकार. तर पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय सतीश जाबरेच्या बॅटमधनं. या 6 धावण्याची धावसंख्या पुढे फरक जाऊन पोहोचते ते म्हणजे 25 या आकड्यावर. चांगली भागीदारी मित्र म्हणेन दुसरा विकेट फटी बघायला मिळते. चांगली भागीदारी आतापर्यंत बघायला मिळते 2 बद्दू मध्ये. एका बाजूला प्रदीप जाबर आहे आणि दुसऱ्या बाजूला सतीश जाबर. 25 धावा झालेत. अजून किती धावा येतील. शेवटचं षटक लागवतं षटक वैभव दळवी यांच्या हातामध्ये सोपर्द केलंय. यावेळेस मात्र चेंडूला अजून एक फेकून दिलाय. सीमा रेषा पार षटकार. तर धाव संख्या आहे ती म्हणजे 31 धावा.
लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार बघायला मिळत आहेत फलंदाज सतीश जाबर मार्फत. आता मात्र वैभव दळवी याला मात्र प्रश्नचिन्हात पाडले की चेंडू मात्र कुठच्या लेंथवर हाताळायचा. चेंडू लगेच पुरवला जातोय. चेंडू येतोय तिकडनं. धावसंख्या 31 धावा. वॉट बॅटिंग सतीश जाबर. सत्तावीस धावांवर खेळतोय. 9 चेंडू मध्ये 27 धावा त्याच्या बॅट मधनं आलेत आतापर्यंत. यावेळी मात्र अजून एक षटकार. वडा बॅटिंग बाय सतीश जाबर. अजून एक मोठा फटका बघायला मिळतोय. धावसंख्या पुढे फरक जाऊन पाहिजे ती म्हणजे 37 आकड्यावर. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार. हॅट्रिक साधली जाते फलंदाजामार्फत षटकाराची. काय फलंदाजी केली जाते अप्रतिम. डिबेट लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षक बघत असतील तर वा करत असतील. काय फलंदाजी करतोय फलंदाज सतीश जाबर. 3 षटकार आलेत. अजून 2 ते 3 षटकार येतील का? रेकॉर्ड होईल का? याकडे नजरा लागलेत. पुन्हा एकदा वैभव राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. बॅटर सतीश जाबर स्ट्रायकांकडे बघायला मिळतोय. यावेळी मात्र अजून एक येईल का? शतशक आहेत मात्र चुकी करणार नाहीयेत. गडी बाद होतोय तो म्हणजे नक्कीच रिव्ह्यू घेतलाय फलंदाजी करत असताना सतीश जाबर याने. चांगला चेंडू आहे. मी म्हणेन आउट आहे. फलंदाज सतीश जाबर याला परतावं लागेल. चांगली फलंदाजी करून मैदानाच्या बाहेर जात असताना आपण बघतोय. चांगली फलंदाजी करून मैदानाच्या बाहेर जात असताना आपण बघतोय सतीश जाबर. नवीन बॅटर बघूया कोण येतोय. शेवटचं षटक चालू आहे. आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या स्लॉगवरच्या षटकामधील. नवीन बॅटर बघायला मिळतो तो म्हणजे अक्षय दांडेकर मैदानाच्या आत दाखल होत असताना बघतोय. तर त्याच्या माहितीसाठी शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये बघूया किती धावा जमवतोय यंग मराठा चिंचोटी संघ. धावसंख्या आहे ती म्हणजे 37 धावा. चांगली धावा आतापर्यंत उभारली गेले. वैभव राईट आर्म ओव्हर द विकेटने फलंदाज अक्षय दांडेकर फाडी. यावेळी मात्र बॅटची एज आणि गडी बाज. टेकन विकेट डाऊन.
धावसंख्या ती म्हणजे 37 धावा. नवीन बॅटर साईनाथ जाबर जातो खेळण्यासाठी. त्यांच्या माहितीसाठी शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या स्थिर आहे 37 धावा. चालू असलेला सामना तुम्ही बघता मित्रांनो. एका बाजूला आई सोनसरी तांबडमाळ आणि दुसऱ्या बाजूला यंग मराठा चिंचोटी या दरम्यान सामना चालू आहे. 3 षटकांची लढत आणि त्याच्यामधील या पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्या ती म्हणजे 37 धावा. या चेंडूवर बघूया किती धावा जमवतोय किंवा डॉट येतोय. यासाठी मात्र शेवटचा चेंडू घेऊन जाईल मिस्टर वैभव दळवी. यावेळी पद्धत जोर कसमाचा प्रयत्न. चेंडू उंच गेला. शत्रचक वन बाफले चेंडूला कलेक्ट करतायत. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन परिस्थिती म्हणजे 39 या आकड्यावर आणि 40 धावांचं टार्गेट ठेवलंय आई सोनसरी तांबडमाल संघासमोर. काय होईल काय घडेल यासाठी नक्कीच आम्ही मात्र थोडंफार थांबतोय. मायक्रोफोन लगेच आम्ही आमंत्रण देतोय ते म्हणजे मिस्टर सागर माळी सरांना. चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लक्ष केंद्रित करूया आणि काय घडलंय तर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवल्यात त्या 39 धावा. 40 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघाचे कृष्णा भोईर यांना आम्ही आमंत्रित करतोय. चिठ्ठ्यांच्या कौलसाठी यायचं आहे. त्यानंतर अजून एक संघ जो आहे तो म्हणजेच जांबिका कर्नाळपाडा संघाचा सागर
गायकर यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय, चिठ्ठ्यांच्या कौलसाठी यायचंय. आणि दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. तर हे षटक समाप्त झालं की आपण 1 मिनिटाचा अंतराल जो होईल त्याच्यामध्ये आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. त्यासाठी कॅमेरा सुद्धा हर्षलांना विनंती असेल, ओव्हर झाल्याच्या नंतर हर्षल आपण टॉस बॉक्स कडे आपला कॅमेरा फोकस करायचा आहे. निलेश परेड आणि अतुल ठाकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या. तर सतीश जाबर हा खेळाडू या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती. 40 धावांचं लक्ष, 18 चेंडू आणि 40 धावा. ऑफसाईडच्या दिशेनं हातामध्ये दिलाय हा जेल काढून. खराब शॉट सिलेक्शन. प्रयत्न चांगला होता मात्र प्रयत्न फसला असं म्हणावं लागेल. निलेश बाद. पहिला फलंदाज बाद झाला. काय जबरदस्त गोलंदाजी मी म्हणेन. कुठलाही धाव, कुठलाही रन न येता या ठिकाणी आपण पाहू शकतात. नक्कीच एक फलंदाज बाद झालाय. या ठिकाणी भरपूर प्रेक्षक उपस्थित झालेत. आय थिंक प्रवीण जाधव सुद्धा पोहोचलेले आहेत. खूप खूप स्वागत आहे. आणि आमचे आवडते गोलंदाज अमृत भोये यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. चला आपण गाडी आहे त्यांना स्विफ्ट जी गाडी आहे त्या आमच्या मान्यवरांना कोण असेल प्रेक्षक त्यांना विनंती थोडस टर्न करा, कारण की ती गाडी चमकते. गाडीमुळे त्रास होतोय खेळाडूंना त्या ठिकाणी. त्यामुळे थोडस तुम्हाला विनंती असेल बघा जरा. जाऊ द्या थोडी अजून. ओके, थँक्यू. दरम्यान वाईट बॉल पहिलाच वाईड आला, कारण की एक चेंडू चांगला टाकल्याच्या नंतर मात्र एक एक्स्ट्राच्या रूपाने धाव दिली सतीश याने. आपण पाहतो सतीश एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्याकडे ऑलराऊंड कामगिरी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू चाला सीमारेषेच्या बाजूनं आणि हा षटकार. चेंडू वाईट नव्हता, चेंडू चांगला होता, मात्र त्यापेक्षा चांगला शॉर्ट सिलेक्शन या ठिकाणी हवेच्या दिशेने खेळला गेला होता चेंडूला. जबरदस्त अशी फलंदाजी. अर्थातच 40 धावांचं लक्ष्य जर पार करायचं असेल तर अशाच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. दरम्यान पुन्हा एकदा सतीश लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना आउटसाइड ऑफ स्टंप वाईट चेंडूची नोंद. धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सर्केल जाऊन पोहोचेल तो 8 या धावसंख्येवरती. एकूण लिगल चेंडूंचा विचार केला, कल्पेश कोठावले आम्हाला सांगतात की किती लिगल चेंडू झालेत, तर फक्त 2 चेंडू हे लिगल आहेत. ओ क्या बात आहे. चांगला चेंडू होता, मी म्हणेन खेळण्यालायक चेंडू होता. योगेश याने फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळणं पसंत केलं. लक्षात असू द्या, या 3 चेंडू नंतर आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. हो, इथे अजून एक जीवदान मी म्हणेन. त्या अगोदर थोडस चेंडू बॅट आणि पॅडच्या मधनं ट्रॅव्हल झाला होता आणि आता मात्र इथे बॅटला चेंडू लागून यष्टीरक्षकाच्या हातातनं सटकला जातोय. बघा सतीश याचा एक झेल सोडला होता आणि त्यानंतर 39 पर्यंत धावसंख्या आली. आता योगेश बरोबर याचा मात्र झेल सोडलाय आणि किती फायदेशीर ठरेल पाहणं गरजेचं आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप इथे मात्र आपण पाहू शकता. आणि अर्थातच आपण पाहू शकतोय असोसिएशनने प्रत्येकाला लाईफलाईन दिलाय. धावचीच्या रूपाने तुमच्याकडे रिव्ह्यू दिलाय, बिमरचा रिव्ह्यू दिलाय, वाईटचा सुद्धा रिव्ह्यू तुम्हाला दिलाय.
मात्र त्याचा वापर तुम्ही पंचांवरती प्रेशर न करता नक्कीच तुमची क्षेत्ररक्षण करत असाल तर कर्णधाराच्या माध्यमातून आणि फलंदाजी जर करत असाल तर फलंदाजाच्या माध्यमातून तुम्ही ते मागू शकता. धाव संख्या 9 धावा. चला कर्णधार आमचे योगेश वैभव धूम त्या ठिकाणी आहेत. चला कर्णधार चला लवकर. जे राहील तिला बा 2 चिठ्ठ्या उचलल्या झाल्यात. कर्नालपाडाने टायगर टॉच करून घ्या लगेच. वैभव यांना विनंती. टायगर स्पोर्टला बाय. ओके टायगर स्पोर्ट संघाला बा मिळालेले आहे. खूप खूप अभिनंदन. 12 चेंडूने हो मोठा फटका आलाय. क्या बात आहे. षटकार. योगेश बरफ यांचं इंजन गरम होण्यासाठी थोडासा वेळ लागला मात्र वेळेवरती त्याने एक चांगला मोठा फटका घेतलाय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 15 आणि 40चं टार्गेट आहे. याचा अर्थ आपण जर पाहिलं अजून सुद्धा 25 धावांची गरज आहे. 11 चेंडू 25 धावा आणि अशाच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. मात्र जो गोलंदाज नव्यानं आलाय रितेश दांडेकर याने मात्र चांगली गोलंदाजी जर केली नाही तर मात्र आपण पाहणार आहोत की त्रासदायक ठरते यंग मराठा चिंचोटी संघासाठी. जी गोलंदाजी केली होती सतीश याने तशाच पद्धतीने काहीशी मिळती जुलती गोलंदाजी करावी लागेल कारण की त्याने मोठे फटके मारण्यासाठी कमी संधी दिली होती. मात्र इथे सुरुवातच षटकाराने केले. अर्थातच प्रोत्साहन दिलं जात आहे त्याला. पेस डिलिव्हरी फाईन खेळला चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी मात्र शतरक्षकाला चेंडू गुंगारा देतोय आणि 4 धावांसाठी जातोय चौकार. नक्कीच आपण जर पाहिलं तर कामन परिसरामध्ये जे खेळणारे खेळाडू आहेत ते मला वाटते हप्त्यातून एकदा या मैदानावरती नक्कीच येत असतील कारण की कुठली ना कुठली स्पर्धा चालू असतेच किंवा मग प्रॅक्टिस सुद्धा सकाळी 6 वाजता या मैदानावरती सुरू होते. त्यामुळं 6 ते 8 तुम्हाला एखादा तरी डाव या मैदानावरती खेळताना नक्कीच एखादा खेळाडू बघायला मिळू शकतो. 40+ संघाचे खेळाडू जर आपण पाहिले दररोज मॉर्निंगचा शो त्यांचा असतो आणि चेंडू दिसे ना दिसे मात्र ते खेळाडू आपल्याला नक्कीच त्या धुक्यामध्ये दिसतील. धावसंख्या आहे ती 19. चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असेल. योगेश विरुद्ध रितेश असा मॅच सुरू आहे. रितेश थोडासा नवखा गोलंदाज आहे मात्र त्याच्या समोर एक चांगला फलंदाज योगेश बरफ. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. तिथे शतरक्षकाला चेंडूला उचलेल आणि फेकेल. तोपर्यंत मी म्हणेन हा षटकाराचा चेंडू एका धावेसाठी खेळला होता असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. कारण जर आपण पाहिलं हा चेंडू सुद्धा ऑनसाईडच्या दिशेने एक चांगला शॉट खेळण्यासाठी एक मुबलक असावा मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडू होता त्यामुळे ऑफसाईडला खेळणं पसंत केलं. 1 पुढे सरक जाऊन पोहोचतो 20 या धावसंख्येवरती. चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू मध्ये अजून सुद्धा 20 धावांची गरज. 9 चेंडू 20 धावा. मी म्हणेन इथे एक रंगत येऊ शकते या मॅच मध्ये मात्र डॉट डिलिव्हरी जास्तीत जास्त टाकाव्या लागतील अन्यथा अतुल ठाकरे हा खेळाडू असेल किंवा मग योगेश बरफ हा खेळाडू असेल ही वन ऑफ द बेस्ट जोडी आहे तांबडमाल संघाची आणि त्यामुळं त्यांना तुम्ही नक्कीच थांबवू शकत नाहीये. एक तर तुम्ही बाद करू शकता किंवा मग डॉट डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न करू शकता. रेवर्सचा प्रयत्न. वैभव धूम यांनी भविष्यवाणी केली होती की षटकार येईल मात्र त्याच्या मिळता जुळता एक चौकार आलाय. या चौकाराशी धावफलक मात्र पुढे सरकतोय जाऊन पोहोचतो 24 या धावसंख्येवरती. 16 धावांची गरज आहे. बघा जसं हवं तसं खेळण्यासाठी यशस्वी ठरतायत हे दोन्ही फलंदाज. अतुल ठाकरे याचा रेकॉर्ड या मैदानावरती आहे. मला वाटतं 23 चेंडू मध्ये 101चा आहेर त्यांनी केला होता. जसं म्हटलं होतं की 102 151
251 असे अहिराची रक्कम असते. आता अतुल ठाकरे याने 101 धावा या मैदानावरती नाबाद जिंदाबाद ह्या केल्या होत्या आणि त्याचा रेकॉर्ड आम्हाला माहिती मिळते की 2 हाफ सेंचुरी आणि 1 सेंचुरी आहे. टेनिस विश्वामध्ये मी तर म्हणेन पालघर जिल्ह्यामध्ये ही पहिली सेंचुरी बघायला मिळाली होती या वर्षामध्ये. कदाचित झाली असेल तर आमच्या माहितीपर्यंत पोहोचली नसेल. मात्र आता आमचे कामांचे खेळाडू सर्वेकडे जवळजवळ असतात त्यामुळं आणि भरपूर जण कुणी ना कुणी युट्यूबच्या माध्यमातून कुठली ना कुठली मॅच पाहत असतो तर ते रेकॉर्ड आमच्यापर्यंत नक्कीच आलं असतं. धावसंख्या आहे ती कायम 24 या धावसंख्येवरती 16 धावांची गरज आहे. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. किती धावांची गरज आहे तर 10 धावांची गरज आहे. जबरदस्त फलंदाजी मी म्हणेन आणि अतुल याचं का हे ग्राउंड फेवरेट आहे ते त्याने दर्शवलंय. बघा अल्टी पलटी असेल किंवा मग बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न असेल आणि त्यानंतर आलेला स्वांग केलेला फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये षटकार असेल. आणि जसं म्हटलं जातं की प्रॅक्टिस या मैदानामध्ये त्याची होत असते आणि सध्या होम ग्राउंड सुद्धा तेच असेल या खेळाडूचं. मला वाटतं आयशा स्टार या संघामध्ये तो केपीएल मध्ये बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो 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 काय घडलंय याच्या मात्र चेंडू फरार. चेंडू किती धावा देऊन जातोय. धावा दिल्या ते 4. नसीब बहादुर का साथ देत असं म्हटलं जातं. धाव संख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 धावा. कुठलंही काम पूर्ण करावं लागतं. फिल्डिंग असो गोलंदाजी असो फलंदाजी असो. जसं म्हटलं जातं ना की अर्धी कोंबडी भाजीला ना अर्धी कवटाकाला ठेवून जमत नाही. ती कोंबडी कापली तर एकतर कवटांसाठी सुद्धा जिवंत ठेवा नाहीतर मग ती कापायची पूर्ण कापायची. त्यामुळे प्रत्येक काम हे पूर्ण करावं लागतं. ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक आहे तिकडे. शतरक्षक थोडंसं खराब मात्र एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेनं धावफलक पुढे सरकलं जातं. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या म्हणजे 35. षटक चालू आहे तिसरं. किती धावांची गरज आहे तर 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. बघा सामना संपलेला नाही अजून सुद्धा कारण की जिकडनं आपण क्रिकेटमध्ये विचार करणं सोडून देतो आपण इझी घेतो मॅचला तिकडनं मॅच आपले रंग दाखवायला सुरुवात करते. त्यामुळे शेवटची धाव आणि शेवटचा रन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत क्रिकेट पूर्ण होत नसतं. क्लीन बोल्ट. मी म्हटलं होतं की शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत क्रिकेट पूर्ण होत नसतं आणि ते क्रिकेट सोडायचं सुद्धा नसतं. फलंदाज बाद झाला अतुल. चेंडू 5 धावांची गरज आहे. 3 चेंडू 5 धावा. सुंदर फलंदाजी मात्र फिनिश करू शकलेला नाहीये अतुल. मात्र वैभव हा मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याला नक्कीच अनुभव शेअर केलाय तो योगेश याने. योगेश हा नेहमी शांत खेळत असतो. वैभव हा थोडासा चपळ खेळाडू आपण पाहतोय. मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती 5. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला खेळला चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी आहे.
चेंडूला उचलेल आणि रिटर्न करेल तोपर्यंत स्ट्राईक वरती आला योगेश बरप आणि योगेश याच्या माहितीसाठी चेंडू फक्त शिल्लक करते 2 आणि 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. 3 षटकांचा मॅच, 40चं टार्गेट, 38 धावा झाल्यात आणि तांबडमाळ संघाला जिंकण्यासाठी माफ करा 36 झाल्यात आणि 4 धावांची गरज आहे. 36 धावा झाल्यात, मी 38 बोललो होतो, माफ करा. 36 धावा झाल्यात आणि 4 धावांची गरज आहे. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव नक्कीच मिळेल. आता दुसऱ्या धावासाठी निघतील. सतीशाचा थ्रो कायम ठरेल का पाहणं गरजेचं आहे. पॉवरफुल थ्रो आणि इथे मात्र आपण पाहू शकतो पॉवरफुल हाय व्होल्टेज थ्रो या ठिकाणी डोक्याच्या वरून गेला होता प्रदीप याच्या. 1 चेंडू 2 धावा. काय जबरदस्त मॅच. योगेश, जोपर्यंत योगेश समोर आहे मी म्हणेन बिनधास्त असेल तांबडमाल संघ. आता क्रिकेट आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज. हो 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 हातातनं चेंडू सटकलाय आणि अवसान सोडून दिलं योगेश याने. संघ जिंकलाय तो म्हणजेच यंग मराठा चिंचोडी संघ. खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे. सुपर्ब मॅच.